महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरीत सिडकोच्या नियोजनाचा बोजवारा। सेक्टर 53 मधील उघड्या गटाराने रहिवाशांचा श्वास गुदमरला। आजाराच्या विळख्यात लहान मुले आणि वृद्ध। सिडकोने वसवलेले नवीन शहर द्रोणागिरी सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नरक यातना भोगत आहे। सेक्टर 53 मध्ये मुख्य रस्त्यावर लँडमार्क बिल्डिंगच्या अगदी समोरून वाहणाऱ्या गटारामुळे येथील रहिवाशांचे जगणे कठीण केले आहे। या उघड्या गटारातून वाहणारे सांडपाणी आणि साठलेला कचरा यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे। या उघड्या गटाराचा सर्वाधिक त्रास कृष्णा हाईट्स, समुद्रिका, कामधेनू एक्सिलेन्सी, ॲपेक्स लँडमार्क यासारख्या मोठ्या गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना होत आहे। गटारात साठलेल्या या कचऱ्यामुळे पाणी तुंबले असून त्यावर मच्छरांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। याचा थेट परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती कृष्णा हाईट्स बिल्डिंगचे सेक्रेटरी संतोष रेड्डीज यांनी महाराष्ट्र सुपरफास्टच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली। केवळ दुर्गंधीच नाही तर या उघड्या गटाराच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे। गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात निसरडे शेवाळ साठले आहेत। त्यामुळे पादचारी घसरून पडण्याचे प्रकार घडत असून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली आहे। सिडको प्रशासन फक्त मोठी स्वप्न दाखवते पण सध्या साध्या गटारांची समस्या सोडवू शकत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। सिडको प्रशासन या उघड्या गटारावर कधी पावले उचलणार की एखाद्या गंभीर आजाराची साथ पसरण्याची वाट पाहणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। द्रोणागिरीतील अशा ज्वलंत समस्या आणि ताज्या अपडेट्ससाठी आत्ताच आमच्या महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सिडको प्रशासनापर्यंत पोहोचवा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी उरण। बघा तर या परिसरामध्ये अक्षरशः एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की ज्यामुळे बघायला गेलात तर या प्रकारे डेंग्यू, मलेरिया आणि अक्षरशः एवढे आजार निर्माण होण्याची भीती इथं निर्माण झालेली आहे। तुम्ही अक्षरशः बघू शकता, हे बघा माझ्या मागे, हे तुम्ही बघा काय परिस्थिती आहे। ह्या रस्त्याची पूर्ण परिस्थिती बघा तुम्ही काय आहे। तर मला या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मला सिडकोचे जे आपले अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की कृपया करून ही जे नाले गटारे आहेत ते तुम्ही स्वच्छ करा, अशी अपेक्षा। धन्यवाद। मी कृष्णा हाईट्समध्ये राहणारा, द्रोणागिरी सेक्टर 53 इथे राहणारा मी रहिवासी आहे। तसेच इथं असणारे आपले मेडिकलमधले नीलकंठमधले मेडिकलवाले आणि आपले त्याच्याच बाजूला मधुरम स्वीट्समध्ये असणारे आपले सगळे मित्रमंडळी। ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की सेक्टर 53 कृष्णा हाईट्स, द्रोणागिरी, ॲपेक्स लँडमार्कच्या बिल्डिंगच्या मागच्या साईडला जी कोणती परिस्थिती आहे ती तुम्हाला एक 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणारच आहे। पण अक्षरशः आपल्या द्रोणागिरी सेक्टर 53 मध्ये आज अक्षरशः एवढे तुंबलेले आणि एकदम बिकट अवस्था असणारे असे आपले गटारं झालेले आहेत। अक्षरशः गटारं ओव्हरफ्लो होऊन रोडवरती अक्षरशः पूर्ण गटाराचं पाणी आणि त्याच्यामध्ये असणारा एकदम घाण वास। अक्षरशः बघायला गेलं तर हे 2-3 बिल्डिंग सोडून झाल्यानंतर तुम्ही जर बघाल की 2-3 बिल्डिंग सोडून झाले तर आपल्या इकडं नर्सरी, आपल्या छोट्या मुलांची शाळा आहे, तिथून नेणारे आपले महिला मंडळी, पुरुष मंडळी, ज्येष्ठ नागरिक, लहान लहान मुलांना इथून नेहमी आपल्या शाळेतनं ने आण करत असतात। त्यांना अक्षरशः होणारा त्रास आणि त्याच्यामुळे होणारी आपली रोगराई खूप पसरत चाललेली आहे। आणि त्याच्यामुळं मला अशी एक विनंती आहे की आपले सिडकोचे जे आपले अधिकारी आहेत त्यांना सांगायचं आहे मला की कृपया करून आमच्या इकडे या समस्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर तुम्ही गटाराची स्वच्छता करा आणि आम्हाला सहकार्य करा, ही अशी अपेक्षा असेल। धन्यवाद।